माझ्या बंधू भगिनींनो, या व्हिडिओत मी तुम्हाला माघी गणेशोत्सवाविषयीची संपूर्ण माहिती देणार आहे. 1. माहिती, 2. इतिहास, 3. पूजाविधी, 4. आरत्या, 5. ईश्वर वंदन, 6. मंत्रपुष्पांजली, 7. भजने, 8. विसर्जन मिरवणूक आणि 9. विसर्जन सोहळा. गणेशोत्सवाच्या पूजनापासून ते अगदी विसर्जनापर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मोठा झाला आहे. वेळ काढून बघा आणि वेळ नसताना काम करतानाही ऐका. माघी गणेशोत्सव म्हणजे काय? तर माघी गणेशोत्सव म्हणजेच माघ महिन्यात साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीत साजरा केला जाणारा उत्सव आहे. तो श्री गणपती बाप्पांचा जन्मदिवस मानला जातो. माघी गणेशोत्सवाचे महत्त्व काय आहे? गणपती बाप्पाचा जन्म माघ महिन्यात चतुर्थीला, विनायक चतुर्थीला झाला होता असे पुराणात वर्णन आहे. म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून ओळखला जातो. हा उत्सव भक्ती, उपासना आणि संकल्पपूर्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा उत्सव लोक कसा साजरा करतात? अगदी भाद्रपद गणेश चतुर्थीला जसा उत्सव साजरा करतात तसाच घरी किंवा मंदिरात किंवा सार्वजनिक मैदानात गणेशाची स्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो. मोदक, दुर्वा, फुले अर्पण केली जातात. उपास, व्रत, आरती, मंत्रजप इत्यादी केले जातात. माघी गणेशोत्सव साजरा करणारी लोकप्रिय ठिकाणे: पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती, मुंबईतील सिद्धिविनायक, मोरया गोसावी गणपती, तसेच इतर ठिकाणी जिथे जिथे गणपतीची मंदिरं आहेत तिथे तिथे लहान मोठ्या प्रमाणामध्ये हा माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव आणि भाद्रपद गणेशोत्सवात फरक काय? माघी गणेशोत्सव आणि भाद्रपद गणेशोत्सव यामधील मुख्य फरक पुढील प्रमाणे आहे. 1. तिथी आणि काळ. भाद्रपद गणेशोत्सव हा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला सुरू होतो. हा काळ साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. आणि माघी गणेशोत्सव हा उत्सव माघ शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश जयंती किंवा विनायकी चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. हा काळ साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येतो. 2. पौराणिक संदर्भ. भाद्रपद गणेशोत्सवाविषयी पौराणिक कथेनुसार भाद्रपद चतुर्थीला गणपतीचा पार्थिव म्हणजेच मातीचा गणपती याचा अवतार झाला असे मानले जाते. आणि माघी गणेशोत्सवा म्हणजेच माघ चतुर्थी हा गणपतीचा प्रत्यक्ष जन्मदिवस मानला जातो. या दिवशी गणपतीने विनायक रूपात अवतार घेतला होता असे गणेश पुराणात वर्णन आहे. 3. भाद्रपद गणेशोत्सव आणि माघी गणेशोत्सव यांतील फरक. भाद्रपद गणेशोत्सव हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. यात 10 दिवसांचा काळ असतो. अगदी गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा होतो. आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. काही लोक 1.5 दिवसाने, तर काही लोक 5 दिवसाने, काही लोक 7 दिवसाने,
काही लोक 21 दिवसाने सुद्धा गणेश विसर्जन करतात. माघी गणेशोत्सव हा उत्सव तुलनेने शांत आणि आध्यात्मिक स्वरूपाचा असतो. माघी गणेशोत्सवात मंदिरांमध्ये अधिक गर्दी आणि अधिक विधी असतात. 4. प्रसिद्धी. भाद्रपद गणेशोत्सव हा महाराष्ट्रभर आणि जगभरात सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. माघी गणेशोत्सव हा प्रामुख्याने कोकण आणि महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. थोडक्यात सांगायचे तर भाद्रपद गणेशोत्सव हा उत्सवांचा आणि मांगल्याचा काळ आहे, तर माघी गणेशोत्सव हा गणपतीच्या जन्माचा आणि उपासनेचा विशेष काळ आहे. निष्कर्ष. माघी गणेशोत्सव हा गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाचा पवित्र काळ असून श्रद्धा आणि भक्तीने साजरा केल्यास बुद्धी ऐश्वर्य प्राप्त होते आणि आपल्या विघ्नांचा नाश होतो. श्री गणेशाच्या किंवा इतर कोणत्याही देवतेच्या पूजेमधील संकल्प म्हणजे काय? पूजेमधील संकल्प म्हणजे देवाकडे केलेली आपली प्रतिज्ञा किंवा निश्चय होय. जेव्हा आपण कोणतीही पूजा सुरू करतो तेव्हा ती का करत आहोत हे देवाला सांगणे महत्वाचे आहे आणि त्यालाच संकल्प म्हणतात. संकल्पाचे मुख्य अर्थ आणि महत्व पुढील प्रमाणे. 1. उद्देश स्पष्ट करणे. तुम्ही ही पूजा कोणत्या कारणासाठी करत आहात? उदाहरणार्थ सुख, शांती किंवा अडथळे दूर करण्यासाठी किंवा केवळ भक्तीसाठी हे देवाला सांगावे. 2. ओळख सांगणे. संकल्पात आपण आपले नाव, गोत्र आणि ज्या ठिकाणी पूजा करत आहोत त्या स्थानाचा उल्लेख करावा. 3. वेळेचा उल्लेख. हिंदू पंचांगाप्रमाणे चालू वर्ष, महिना, तिथी आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. आपण आजच्या दिवशी ही पूजा करत आहोत असे निश्चित करतो. 4. एकाग्रता. संकल्प सोडल्यामुळे आपले मन पूजेमध्ये केंद्रित होते आणि आपण ती पूजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो. संकल्प कसा सोडतात? साधारणपणे उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी घेऊन त्यात अक्षता, फूल आणि सुपारी ठेवून ब्राह्मणाने सांगितलेला मंत्र म्हटला जातो आणि शेवटी ते पाणी ताम्हणात सोडले जाते. थोडक्यात सांगायचे तर संकल्प म्हणजे मी आज या वेळी, या ठिकाणी, या हेतूने तुमची पूजा करत आहे, ती स्वीकार करावी असे देवाला केलेले आवाहन होय. ही गणेशोत्सवासाठी पूजाविधी. माघी गणेशोत्सव म्हणजेच गणेश जयंती निमित्त श्री गणेशाची पूजा करण्याची थोडक्यात विधी पुढील प्रमाणे आहे. 1. साहित्य. गणपतीची मूर्ती किंवा फोटो, चौरंग, लाल कापड, अक्षता, कलश, सुपारी, नारळ, दुर्वा, शमीची पाने, लाल फुले विशेषतः जास्वंद, गुलाल, शेंदूर, धूप, दीप आणि नैवेद्यासाठी मोदक. 2. स्थापना व संकल्प. श्री गणेशाची स्थापना चौरंगावर लाल कापड पसरून त्यावर तांदळाची रास ठेवावी. ओम गम गणपतये नमः किंवा श्री गणेशाचा अन्य मंत्रापैकी एखादा मंत्र म्हणत
मूर्तीची स्थापना करावी. हातामध्ये पाणी व अक्षता घेऊन पूजेचा संकल्प करावा. 3. अभिषेक व स्नान. मूर्तीवर पाणी, दूध, दही, मध, तूप आणि साखर म्हणजेच पंचामृत यांचे स्नान घालावे. म्हणजेच गणपती बाप्पाला या पदार्थांचा अभिषेक करावा. अभिषेक करताना 108 श्री गणेश नामावली वाचावी किंवा दुसऱ्याच्या मागून म्हणावी. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ कापडाने पुसावी. पूजाविधी. पूजाक्रम. आपण स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. गणपती समोर दिवा लावा. तुपाचा लावल्यास उत्तम. संकल्प म्हणा. उदाहरणार्थ, मम सर्व विघ्न निवारणार्थे श्री गणेश पूजन करीत आहे. गणपतीचा मंत्र 11 किंवा 21 किंवा 108 वेळा जपावा. उदाहरणार्थ, ओम गम गणपतये नमः. दुर्वा अर्पण करावा. अतिशय फलदायी आहे. माघी गणेशोत्सव विशेष जप ओम गम गणपतये नमः 108 वेळा किंवा ओम एकदंताय नमः 21 वेळा. मोदकाचा नैवेद्य, नंतर आरती, शेवटी प्रसाद वाटप. इच्छा असल्यास माघ शुद्ध चतुर्थीला उपवास पाळावा. आणि शेवटचं म्हणजेच महत्वाचं, शरीराने आणि मनाने पवित्र असावे. गंध व शेंदूर. गणपतीला शेंदूर आणि चंदनाचा टिळा लावावा. वस्त्र, जानवे आणि लाल वस्त्र अर्पण करावेत. पुष्प व दुर्वा. गणपतीला 21 दुर्वांची जुडी आणि लाल फुले अर्पण करावीत. धूप दीप, अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावावा. नैवेद्य. गणपतीला प्रिय असणारे 21 मोदक किंवा लाडू यांचा नैवेद्य दाखवावा. आरती. सुखकर्ता किंवा दुसरी श्री गणेशाची आरती म्हणून गणपतीची मनोभावे पूजा संपन्न करावी. आणि शेवटी मंत्रपुष्पांजली अर्पण करावी. विशेष, माघी चतुर्थीला बाप्पाला तिळाचे लाडू अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे.
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसंय साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयन् समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्ताधापरार्धात् पृथिवै समुद्रपर्यन्ताय एकराळिते
तदप्येष श्लोकोऽभिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केले नसेल तर आत्ताच करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद. महाकाली माझे आई, हे महाकाली माझे आई, याच क्षणी तू पाव, याच क्षणी तू पाव. अगमाते माझी नौका किनाऱ्याला, अगमाते माझी नौका किनाऱ्याला, अगमाते माझी नौका किनाऱ्याला. हे महाकाली माझे आई, बोला. हे महाकाली माझे आई, याच क्षणी तू पाव, याच क्षणी तू पाव. अगमाते माझी नौका आय दुःखाचा डोंगर मोठा, आय दुःखाचा डोंगर मोठा, आय दुःखाचा डोंगर मोठा, आय दुःखाचा डोंगर मोठा. संसार नौकेच्या पुढे आहे खेटा, संसार नौकेच्या पुढे आहे खेटा, संसार नौकेच्या पुढे आहे खेटा, संसार नौकेच्या पुढे आहे खेटा. पाठी असता मज नाही चिंता, तू पाठी असता मज नाही चिंता, तू पाठी असता मज नाही चिंता, तू पाठी असता मज नाही चिंता. याच क्षणी तू राम, याच क्षणी तू राम. अगमाते माझी नौका किनाऱ्याला, अगमाते माझी नौका किनाऱ्याला, अगमाते माझी नौका किनाऱ्याला. हे महाकाली माझे आई, हे महाकाली माझे आई, नाचे रे तू राव, नाचे तू राव. अगमाते माझे नौका किनाऱ्याला, अगमाते माझी नौका किनाऱ्याला, अगमाते माझी नौका किनाऱ्याला. या दुःखाचा सुटला वारा, या दुःखाचा सुटला वारा, या दुःखाचा तुझला वारा, या दुःखाचा तुझला वारा. सुटला वारा माते नाही किनारा, सुटला वारा माते नाही किनारा. सुटला वारा माते नाही किनारा, सुटला वारा माते नाही किनारा. माझी नौका आता जुनी झाली, माझी नौका आता जुनी झाली, माझी नौका आता जुनी झाली, माझी नौका आता जुनी झाली. तुझला नाही भाव, तुझला नाही भाव. गमाते माझी नौका किनाऱ्याला, तुझ चिंताया प्रेत कराची, तुझ चिंता
तुझी चिंताया व्यक्त कराची तुझी चिंताया व्यक्त कराची कशी दया नाही माते तुझ्या माहेरच्याची कशी दया नाही माते तुझ्या माहेरच्याची कधी दया नाही जाते तुझ्या माहेराची कधी दया नाही जाते तुझ्या माहेराची नौका माझी उडत आली नौका माझी उडत आली नौका माझी बुडत आली नौका माझी बुडत आली याच क्षणी तू धाव याच क्षणी तू धाव गमाते माझे हे म्हातारी माझे आई हे म्हातारी माझे आई याच क्षणी तू धाव याच क्षणी तू तुझ्या पामराला नको दूर लोटू 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 सांग किनाराई कैसा मी गाठो सांग किनाराई कैसा मी गाठू सांग किनाराई कैसा मी गाठू सांग किनाराई कैसा मी गाठू तू पाठी असता मन नाही चिंता तू पाठी असता मज नाही चिंता तू पाठी असता मज नाही चिंता तुझे सत्व मला दाव तुझे सत्व मला दाव अगं माते माझी अगं माते माझी हे माघारी माझी आई हे माघारी माझी आई Hare
केला गाव जन्मुनी त्यात धन्य केला गाव जन्मुनी त्यात धन्य केला गाव जन्मुनी त्यात धन्य केला गाव जन्मुनी त्यात जिया पदाचा नित्यरावास जिया पदाचा नित्यरावास जिया पदाचा नित्यरावास जिया पदाचा नित्यरावास तुझिया पदाचा नित्यरावास तुझिया पदाचा नित्यरावास तुझिया पदाचा नित्यरावास तुझिया पदाचा नित्यरावास काळवाटी नावरती तुझ्या नावे काळवाटी नावरती तुझ्या नावे महाकाली माती आळी तुझी माझ्या रावे महाकाली माती आळी तुझी माझ्या रावे महाकाली माती आळी तुझी माझ्या रावे नवरात्र उत्सव होतो माते तुझ्या मंदिरात 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 भक्त सारे मिळून येती आई तुझ्या दर्शनास 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 काळवादेवी नागरते तुझ्या नावे काळवादेवी नागरते तुझ्या नावे महाकाली माते आई भजनी माझ्या नावे महाकाली माते आई भजनी माझ्या नावे महाकाली माते आई भजनी माझ्या नावे काळवादेवी नागरते तुझ्या नावे काळवादेवी नागरते तुझ्या नावे महाकाली माते आई भजनी माझ्या नावे महाकाली माते आई भजनी माझ्या नावे महाकाली माते आई भजनी माझ्या नावे सदानंद माने आई असो तुझी छाया 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 सदानंद माने आई असो तुझी छाया
मित्रांनो, आदर्श गाव होण्यासाठी त्या गावचे कार्यकर्ते आदर्श असावे लागतात. एकजुटीने येऊन कामे करावी लागतात. एकमेकांमधील हेवेदावे विसरून एकजुटीने कामे करावी लागतात. तेव्हाच तो गाव आदर्श बनतो. मित्रांनो, हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल. पहा कसे नाचतायत मित्रांनो. आमचा बंधू संजय, हा आमचा नाना रोहिदास जाधव, दुसरा हा राजू जाधव, प्रभाकर जाधव, हा राजू जाधव आमच्या गावचा प्रमुख नेता. नेतृत्व ही संपूर्ण राजू जाधवचं असतं. पाहाल तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे म्हणून कार्य आहे तिथे तिथे राजू जाधव हजर असतो. समोरच दिसतो तो निळ्या टी शर्टमध्ये आमचा उमेश जाधव, आणि हा आहे शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे. गणपती बाप्पा डोईवर घेऊन आमच्या भगिनी चालल्या आहेत. मधून मधून येणाऱ्या गणपतींना डायरेक्शन देतोय, राहायचं कसं कसं राहायचं. देवा जाधव आमचा गुरव, आमच्या महाकाली देवीचा, तसेच गोपाळ काल्याचा, आणखीन जी काही आता ह्या गणेशोत्सवाचा सुद्धा पाहाल तुम्ही कशा प्रकारे गाराणी म्हणतो ते, कशा प्रकारे देवाजवळ आपलं गाराणं आपलं सांगत असतो. आमचा देव्या जाधव सर्व भक्तांना गोल रिंगण करायला लावतोय. उमर 55 की दिल बचपन का. बघा आमचा नंदू जाधव, काय जोश आहे बघा, कसा नाचतोय. मूर्ती लहान कीर्ती महान. संजय जाधव, या आमच्या मुली कशा नाचतायत बघा, मिरवणुकीमध्ये कशा नाचतायत. वा वा वा, सुंदर. आमची सुषमा काकी प्रत्येक कार्यक्रम एन्जॉय करत असते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदतही करत असते. आमच्या गावची कूक आहे ती, अगदी एकमेकांना मदत करतात. मना जाधव सगळ्यांना व्यवस्था लावतोय. हा देवा जाधव गुरव, हा रामदास जाधव, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आरतीमध्ये त्याचा गात होता तसा हा आमचा बंधू. आरती, मंगळाष्टक, भजन म्हणण्यात पटाई, जाणते कार्यकर्ते, 75वी मुलांनी जवळजवळ, आणि संपूर्ण आमच्या ग्रामस्थांचा जुना कारभार, संपूर्ण गावाचा कारभार त्यांनी पाहिला. रमाकांत जाधव, हे बघा सावकाश चालतात आता, तरीही कसे हिरिरीने भाग घेतात बघा. आता आमच्या देवथंबाभोवती आलेली आहे दिंडी. देवथंबाच्या भोवती आता ती प्रदक्षिणा नाचत नाचत घालणार. नाचत नाचत दिंडी चाललेली आहे. ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम म्हणत हा गुरु आमचा देवथंबाजवळची घंटा वाजवतोय. उत्तम कार्यक्रम, मस्त सोहळा, मस्त गणेश विसर्जनाचा सोहळा चालू आहे. हा 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 हा, बघा आमचे कार्यकर्ते बाजूबाजूने चाललेले असतात. कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता घेत असतात. सदाभाऊ आमच्या देवीचा खोत, अगदी हे खोत मंडळी उत्तम प्रकारे कामगिरी करत असतात. बघा आता आम्ही सगळे खाडेवर आलेलो आहोत जिथे गणेश विसर्जन करतात, आणि तिथे गणपती एका रांगेमध्ये सगळे लावून सगळ्यांची लगबग चालू झालेली आहे. व्यवस्थित रांगेमध्ये गणपती लावतायत, जागा बघतायत. पहा आहेत चिंतामण शांताराम जाधव, जुने जाणते कार्यकर्ते. जसे मगाशी रमाकांत जाधव म्हणालो तसे हे चिंतामण जाधव. पूर्वीचं संपूर्ण जसे भिकाजी जाधव, शंकर पाटील मामा आणि हे चिंतामण जाधव हे जुने कार्यकर्ते. आमचं गाव ह्या माणसांनी चालवला आहे. गुरव आता पूजा करणार आहेत. त्याच्या आधी नारळ फोडतायत. बघा प्रत्येक गणपतीच्या समोर जो नारळ ठेवलेला असतो तो आमचा पुजारी देव्या जाधव फोडत असतो. गणपती बाप्पाला पाणी देतो. बघा इथे आता शंख, अगरबत्ती ओवाळली जाते. घंटानाद, शंखेचा नाद, राजू जाधव शंखेचा नाद करतोय आणि देव्या जाधव घंटा आणि अगरबत्ती ओवाळतोय.
बघा कसं पूजा, सार्वजनिक पूजा होते गणपती बाप्पाची. मित्रांनो, हे आहेत मन्या जाधव. मन्या जाधव लालवाडीमध्ये ते कोतवाल होते आमच्या गावचे, आता रिटायर झालेले आहेत, पण आपल्या कार्यामध्ये, गावच्या कार्यामध्ये सतत भाग घेत असतात. आणि हा सुनील जाधव आमच्या गावचा सेक्रेटरी, खजिनदार, सगळी कामं करत असतो. राजू जाधवचा उजवा हात आणि सतत कामं करत असतो. आणि हा मी स्वतः दीपक विजया दामोदर जाधव, जो स्वतः आतापर्यंत तुम्ही माझा चेहरा दिसला नव्हता तो हा बघा. आणि समोरच ही दीपाली मॅडम, दीपाली जाधव. उत्तम कार्यकर्ते आमच्या गावात आहेत, म्हणून तर आमचं गाव आदर्श गाव आहे. एकमेकांच्या सहकार्याने, एकजुटीने कार्य आमच्या गावचे होत असतात. तसं भजन चालू आहे बघा. अगदी सगळी कार्ये एकजुटीने होत असतात. उत्तम रीतीने सर्व कार्य चालू असतं. आणि म्हणून आमचा गाव आदर्श गाव आहे. कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही. हा आमचा भाऊ राजू जाधव आणि त्याची पत्नी गावामध्ये जिथे जिथे म्हणून मदत लागेल तिथे तिथे मदत करत असतात. बघा कसे हसतायत, गणपती बाप्पाची सेवा करतायत. बघा हे मोठे मोठे गणपती बघा. आणि सगळेजण अगदी आनंदाने बघतायत. ही बघा, ही आमची गौर आहे. ह्या आरत्या सुरू झालेल्या आहेत. आता आरती सुरू झाल्यात, सगळ्या सामूहिक आरती. आता मी डाव्या बाजूच्या तुम्हाला आरत्या दाखवतोय. पहा आता उजव्या बाजूच्या बघा, सामूहिक आरती. सुंदर आरती गात आहेत, अति सुंदर. हा चष्मा काढला त्या जाधवबाई, माझी मिसेस. आता आरती संपल्याबरोबर लगेचच गारांना सुरुवात होणार आहे. हा आमचा पद्मा जाधव, मुंबईचा कार्यकर्ता. हा BMC मध्ये जॉबला आहे, भाजपाचा कार्यकर्ता आहे. आणि आमच्या गावासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे. नळपाणी योजनेसाठी आणि आपल्या विहिरीसाठी सुद्धा खूप मदत केलेली आहे. मित्रांनो, आता याच्या पुढे गाराणी सुरू होणार आहेत. आरती संपलेल्या आहेत. बघा इथून सुरू होतील गाराणी. हा जो भगव सोहळा नेसून आहे तो आमच्या गावचा गुरव आहे, तो देवीदास जाधव. हे बघा सगळे गाराण्यासाठी उभे आहेत. मित्रांनो, आता गाराणी सुरू होतील. पहिला आणि शेवटचं गाराणं आपल्या वेत्यावाड्याचं असतं आणि मधली गाराणी इतर माणसांची असते. महाराजा उमेश रमेश जाधव याची गेल्या वर्षी तब्येत बरी नव्हती, पण अजून पण त्याची तब्येत बरी नाही. तुझ्या कृपेने त्याची तब्येत बरी होते. तरी पण त्याने 1 किलो पेढे, 1 नारळ, हा नवाज आणलेला जमेकदार, आता त्याचं संरक्षण कर महाराजा. बरा मित्रांनो, आमचा गणपती बाप्पा नवसाला पावणारा आहे. अगदी लांबून सुद्धा लोक इथे नवस बोलण्यासाठी येत असतात. हे साखरकर नाट्यातले आहेत, ते आता त्यांचा नवस पुरा झाला म्हणून ते फेडण्यासाठी आलेले आहेत. जय श्री गणपती गजानन महाराजा. आशिष गणेश साखरकर, राहणार मार्बल, याचा याचा मुलाचं काही लग्न कार्य जमत नव्हतं. गेल्या वर्षी बोललेलं होतं नवस, 5 नारळ, 1 किलो पेढे. आता त्याचं लग्न कार्य जमलेलं आहे. तुझ्या कृपेने पार पडू दे. आता नवस बोललेला जमेकदार, आता तिथं संरक्षण कर महाराजा. जय श्री गणपती गजानन महाराजा. योगेश दत्ताराम तोडणकर, याला काय मुलबाळ होत नाही. तुझ्या गेल्या वर्षी नवस बोललेला होता, तरी पण अर्धा किलो पेढे, 1 नारळ, हा नवस दिला त्याचा जमेकदार, आता त्याचा मुलबाळ व्हायचा कर, संरक्षण कर. मित्रांनो, आता वाड्याचं गाराणं. महाकाली महालक्ष्मी रवळनाथ महाराजा. प्रमाणे वैद्यवाड्यातील लोकांनी गणेश मूर्ती आणून केलेली आहे. गणपती गजाननाची संमत दे. एक विचार वागायचंय का? साथी येतील, येतील.
कृपेने दूर कर. पासून अर्देशी परदेशी असतील त्या सांभाळ कर. इथं वळवंटीवर जे नवस बोललेले आहे आई लोकांचे पावन करून शेत कर. या वर्षीचा पुढच्या वर्षी रखवाली कर माझ्या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. मित्रांनो, हा आकाशचा गणपती आकाश जाधव, आमचा पोलीस पाटील, क्रिकेटर, उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज, अगदी अष्टपैलू खेळाडू, तसेच फिशरमॅन आणि हा एकदम काल मनुष्य, खूप उत्तम कार्यकर्ता बनेल, आमच्या भावी पिढीचा कार्यकर्ता. मित्रांनो, हा माझा गणपती माझा मुलगा विसर्जनासाठी घेऊन चाललेला आहे. पहा, विसर्जनासाठी चालले. त्याच्या बाजूला माझा पुतण्या संतोष जाधव. खाडीच्या दिशेने चाललेत, एकदम शांत असे. अनेक जणांनी बघा खाडीमध्ये विसर्जन केलेलं आहे गणपती बाप्पाचं. त्यांनी आता या बाजूला तोंड केलेली आहेत, बाप्पाला इकडे फिरवलेलं आहे. हा नारायण जाधव, संतोष जाधवचा पप्पा, माझा भाऊ. बाजूला हा दुसरा पुतण्या नितेश जाधव. आणि हा एक भाऊ आला, आमचा छोटा भाऊ सगळ्यात, गजानन जाधव. त्याचं गजाननच नाव आहे. हा श्याम जाधव खोत गणपती बाप्पा घेऊन आलेला आहे विसर्जनासाठी. बघा कसे रांगेत उभे राहिलेत, आता विसर्जनासाठी चाललेले आहेत खोलवर. हा गणपती बाप्पाचं विसर्जन कसं चाललेलं आहे, हळूहळू प्रकाश अंधुक होत चाललेला आहे. बाप्पाचं कसं विसर्जन चालू आहे बघा. अगदी सुंदर निसर्गरम्य ठिकाणी, खाडीमध्ये, बाजूला हिरवगार सुंदर वनराजी. भक्तगण कसे विसर्जन करतायत बघा. हा एक गणपती दोघेजण बंधू घेऊन आलेले आहेत, बाप्पाचं विसर्जन करतात बघा. बाप्पाचं विसर्जन करताना 2 वेळा आधी पाण्यामध्ये बाप्पाला डुबकी मारायची असते आणि तिसऱ्या वेळी नंतर ज्यावेळी खाली नेणार त्यावेळी विसर्जन करायचं, सोडवायचं असतं. त्याला 2 वेळा डुबकी मारून झाले, आता तिसऱ्या वेळी त्यांनी सोडलेला आहे. हा बघा, हा नुसताच रिकामा पाठ घेऊन आले, त्याच्यावरती वाळू घेऊन आले. हा आणखीन एक गणपती आलेला आहे. मोठी मूर्ती आहे. 5-6 जण लागून घेऊन चाललेले आहेत खोल पाण्यात. मस्त, काय सहकार्य एकमेकांचं. मूर्ती थोडीशी एका बाजूला कलवावी लागते, कारण ती पोकळ असते, त्याच्यातून हवा जावी लागते, तरच ती खाली डुंबेल, नाहीतर पाण्यामध्ये बुडणार नाही. म्हणून थोडीशी कल्ती करावी लागते. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. ही बघा मोठी मूर्ती दोघेच घेऊन जात आहेत. विसर्जन कसं उत्तम, अगदी मस्त चाललेलं आहे. हा एक गणपती 3-4 जण लागून घेऊन जात आहेत. छान विसर्जन मस्त अगदी चाललेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सगळ्यांची हृदय हेच सांगतायत की बाप्पा लवकर ये, बाप्पा लवकर ये, पुढच्या वर्षी लवकर ये, आम्ही तुझी वाट पाहतोय. आता काही दुःखी चेहरे घरी जातील. किती आनंद होता. मस्त 7 दिवस गणपती बाप्पा आमच्या घरी होता. हे बघा समोर सुरूची बाग, समुद्र किनाऱ्याजवळ ही खाडीचं तोंड आहे. समुद्र किनारा आणि खाडी जिथे मिळते त्याला खाडीचं तोंड म्हणतात. बघा सुंदर अशा निसर्गरम्य रमणीय ठिकाणी आमचं
गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडलेला आहे आणि आता प्रसाद वाटप सुरू. प्रसादामध्ये खोबरे, पेढे, मिठाई, फळांच्या फोडी, ज्या ज्या म्हणून वस्तू गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात त्या सगळ्या आम्ही सर्व समुद्रामध्ये किंवा खाडीत अर्पण न करता काही घेऊन येतो आणि त्याच्या फोडी केल्या जातात आणि त्या आवडीने आम्ही सगळेजण प्रसाद म्हणून खात असतो. पहा, पेढे, फळांच्या फोडी, नंतर म्हणजे काय काय प्रसाद असतो ही बघा. फळांच्या फोडी, इथे मिठाई, खोबरं, अशा प्रकारे प्रसाद वाटत असतात. बघा, हे सगळे पडद्याच्या मागचे कार्यकर्ते. राजू जाधव बघा, तिथे सुद्धा राजू जाधव आहे. सगळ्यांचे जिथे जिथे म्हणून कार्य असतं तिथे हा राजू जाधव असतो. आणि त्याचे वडील जे आमचे पाटील मामा, ते सुद्धा असेच कार्यकर्ते होते. त्यांचंच रक्त हे त्यांच्यासारखंच असणार. आमच्या पाटील मामांनी अनेक ग्रामोपयोगी कार्य केली. सामाजिकच नाही तर वैयक्तिकरित्या सुद्धा ते कार्य करत असत, वैयक्तिकरित्या सुद्धा सहकार्य करत असत. आमच्या गावचे, अख्ख्या गावचे मामा होते ते. खरोखर उत्तम कार्यकर्ते. त्यांचा खूप अभिमान आहे आणि या माझ्या भावाचा राजू जाधवचा सुद्धा अभिमान आहे. मित्रांनो नमस्कार. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.